श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. असं म्हणतात की या दिवशी सोने चांदी खरेदी केली तर ती विकण्याची किंवा मोडण्याची आपल्यावर कधीही वेळ येत नाही. या दिवशी नवीन उद्योग व्यवसाय देखील सुरू केले जातात. एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर ती देखील याच दिवशी केली जाते आणि म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा साजरा केला जातो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गुढीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी घरात इथे ठेवा फक्त 2 कडुलिंबाची पानं. फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपून घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तर अशी ही कडुलिंबाची पानं कुठे ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत ठेवायची आहेत, यानंतर त्या पानांचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या जास्तीत जास्त संचित करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायातून त्या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, वर्षभर आपल्याला पैशांची चणचण भासत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, आपल्यावरती एखादं कर्ज असेल, कितीही प्रयत्न करूनही त्या कर्जातून मुक्तता होत नसेल किंवा सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय या दिवशी केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. या उपायाने घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. आपण जे काही कष्ट आणि मेहनत करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असते. तसेच धनलाभाचे योग देखील जुळून येत असतात. आता हा उपाय आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. कारण गुढी ही सूर्योदयापूर्वी उभारली तर ती खूप शुभ मानली जाते. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पानं आणि गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातले मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ नवीन वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे. यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहेत. गुढी उभारण्यासाठी वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालायचं आहे. नंतर एका टोकाला केसरी वस्त्र बांधायचं आहे. त्या गुढीवरती आपण जो कलश लावणार आहे तर त्या कलशाला 5 गंधाचे ओळी तुम्हाला ओढून घ्यायच्या आहेत, हार बांधायचा आहे. नंतर कलश उलटा ठेवून काठीला आंब्याचा डहाळा, लिंबाचा पाला बांधायचा आहे.
या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जाओ अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। आपल्याला सर्वांनाच माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं किती महत्त्व आहे आणि म्हणून सर्वात आधी कडुलिंबाची पाने खाऊनच तुम्हाला दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 कडुलिंबाची पानं लागणार आहेत, परंतु ही कडुलिंबाची पानं घेताना झाडावरची पानं घ्यायची नाहीत, तर आपण जी गुढीला कडुलिंबाची पानं लावलेली आहेत तर जेव्हा आपण गुढी ही खाली उतरवणार आहे तर उतरवल्यानंतर तुम्हाला त्या गुढीला लावलेल्या कडुलिंबाची 2 पानं जी आहेत तर ती काढायची आहेत। आणि यानंतर ही 2 पानं तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। घरामध्ये जिथे कुठे आपले थोडेफार पैसे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही 2 पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत। यामुळे धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण ही आपल्याला जाणवत नाही, आर्थिक समस्या देखील दूर होतात। तसेच घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे जे पॉकेट आहे तर त्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत। यामुळे आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च होत नाही, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं। त्याचबरोबर या दिवशी 2 कडुलिंबाची पानं ही आपल्या घरामध्ये जे धान्य आपण साठवून ठेवत असतो तर त्यामध्ये अवश्य ठेवावी। यामुळे धान्याला कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराट राहते, देवी अन्नपूर्णा ही प्रसन्न राहते आणि धान्याची कमतरता ही कधीही कमी पडत नाही। त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही 2 कडुलिंबाची पानं जी आहे तर ती ठेवू शकता। फक्त ही कडुलिंबाची पानं वापरताना आपण जी पूजेमध्ये वापरलेली आहे तर तेच असावे। झाडावरून सरळ तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्याला कोणताही लाभ हा होत नाही। त्याचबरोबर या पूजेमधले कडुलिंबाची पानं जी आहे तर ती आपल्याला सेवन देखील करायचे आहेत। घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक कडुलिंबाचं पान जे आहे तर ते अवश्य खाऊ घालायचं आहे। यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते चांगले राहते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण जे गव्हाचं कणिक किंवा बाजरीचं कणिक वापरत असतो तर त्या पिठामध्ये सुद्धा तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहे तर ती अवश्य टाकायची आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला कडुलिंबाच्या पानांचा उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।